रडत आलो जिथे गेलो रडू नहीं, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही, ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे, माझी शाळा मला आजही आठवे रे। आने दो दिल में आ जाने दो, कह दो मुस्कुराहट को हाय 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 हाय, जाने दो दिल से चले जाने दो, कह दो घबराहट को बाय 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 बाय। लव यू जिंदगी, लव यू जिंदगी, लव यू जिंदगी, पकड़ के तू मेरा चल दे, कभी हाथ छुड़ा के मैं तेरा चल दूं, मैं थोड़ी सी मुड़ी हूँ तू थोड़ी सी टेढ़ी है, क्या खूब ये जोड़ी है तेरी मेरी, आने दो दिल में आ जाने दो, कह दो मुस्कुराहट को हाय 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 हाय, जाने दो दिल से चले जाने दो, कह दो घबराहट को बाय 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 बाय। लव यू जिंदगी, लव यू जिंदगी, लव यू जिंदगी, लव मी जिंदगी। शाळेमध्ये मला वाटते जावे रे, माझी शाळा मला आजही आठवते, जीव लावला गुरुजनांनी आई वडिलांसह, आम्हाला कसे सांगू किती दुःख होते सोडून जाताना तुम्हाला आदरणीय प्राचार्य सर, इथे उपस्थित सर्व शिक्षक पालक आणि माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना गुड मॉर्निंग। आजचा दिवस आनंदाचा आहे पण थोडासा भावनिक, इथून पुढे आपण सगळेजण वेगवेगळ्या वाटेने प्रवास करणार, पण शाळेच्या ह्या सुंदर आठवणी कायम आपल्या हृदयात राहतील, आपल्या शिक्षकांनी दिलेल्या सुंदर शिकवणी व मित्रांसोबत घालवलेले सोनेरी क्षण इथून पुढे ते आपल्याला मोठे होण्यासाठी मदत करतील। माझे वर्ग शिक्षक श्री सातपुते सर यांनी मला मोलाचे मार्गदर्शन केले व सोबे मॅडम यांनी माझ्या चुका सुधारल्या। आज मी येथे कोणत्या थोर व्यक्तीवर भाषण सांगण्यासाठी नाही तर माझ्या शालेय आठवणी सांगण्याची वेळ आहे। शाळेच्या पहिल्या दिवशी मी थोडा घाबरलो होतो कारण हे सर्व माझ्यासाठी नवीनच होतं, पण आता हे सर्व माझ्यासाठी खूप जवळचे झाले आहे। या शाळेने मला खूप अनमोल ज्ञान, प्रेम व खूप अनमोल क्षण दिले आहेत। माझे वर्ग शिक्षक माननीय सातपुते सर यांनी मला ज्ञान व माझ्या चुका सुधारण्याची संधी देखील दिली व माननीय
कसे दिवस निघून गेले कळलंच नाही मला. आठवतो तो पहिला दिवस रडतच आले होते, आठवेल हाही दिवस रडत चालले. शाळा म्हणजे काय असते आज कळालं मला. इथून दूर जाताना सगळं आठवते मला. ते हसत रडत ते पडत उठत चाललं, ते अडखळत अडखळत बोललं. सगळं आठवते मला. शिक्षकांची भीती, मित्रमैत्रिणींची मस्ती, दवाखान्याचा त्या गमती गमती सगळं आठवते मला. मला माझ्या शाळेला सोडून कुठेच जाऊ वाटत नाही. मला वाटते की आमचे म्हणजे अख्ख्या शाळेतल्या मुलांचे शिक्षक हे माझे ज्ञान देणारे एक गुरु आहेत. खेळात खुन्नस चिडवा चिडवी, मारा माऱ्या खिल्ली उडवा उडवी. काय नव्हतं आमच्याकडं, लक्ष नव्हतं असंच म्हणायला पाहिजे की नाही. म्हणजे काही मुलांसाठी भरपूर प्रयत्न करून ते सुधारले नाहीत. असे विद्यार्थी फक्त 1-2 असतील, पण सगळे विद्यार्थी सुधारले याचा आम्हाला खूप आनंद होतो. या 4 वर्षामध्ये विद्यार्थ्यांना नकळत आमच्याकडून शिक्षा झाल्या, परंतु त्या शिक्षा देत असताना आमचा हेतू तुम्हाला मारपीट करणं किंवा तुमच्या भावना दुखवणं असं नव्हतं. तर तुमच्यामध्ये सुधारणा व्हावी, तुमच्यामध्ये गुण यावेत, तुमचे अवगुण निघून जावेत, दोष निघून जाऊन चांगलं वर्तन तुमच्याकडून घडावं ही आमची काय होती, अपेक्षा होती. आणि म्हणून जरी आमच्याकडून तुम्हाला या 4 वर्षामध्ये कळत नकळत शिक्षा झाली असेल तर ती तुम्ही विसरून जा, कारण ती शिक्षा काय होती, तुमच्या भल्यासाठी होती, तुम्हाला सुधारण्यासाठी होती. आता शैक्षणिक वर्ष सुरू आहे, अजून संपलेलं नाहीये. आज जरी आपण इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांना निरोप देणार असलो तरी परीक्षा ज्या आहेत वार्षिक परीक्षा त्या आपल्या पुढच्या आठवड्यामध्ये होणार आहे. निरोप जरी आज असला तरी हा फक्त आपण एक कार्यक्रम म्हणून साजरा करतोय, पण त्या विद्यार्थ्यांची असलेलं आपलं नातं हे कायमस्वरूपी राहणार आहे. भरलेल्या डोळ्यांनी घेतल्या गळा भेटी, किलबिलत्या घरट्यातून हरवले कुठे पाखरांचे थवे. पाखरोन आलो फांद्यावर तुझ्या बागडलो, पंखात बळ दिले तू, पक्षी बनून सज्ज झालो. ओल्या मातीच्या गोळ्याला दिलास तू आकार, संस्कार घडवूनी शिल्प तू केले साकार. मायेने वर्ग सजविले जणू दुसरे घर मानून, पोरके वाटे आज आम्हाला तुला चाललो सोडूनी. आईच्या मायेने लाविला जिने लळा, मी विसरू कशी ती शाळा, धन्य ती माझी शाळा, धन्य मराठी शाळा. अजूनही मिस करतो ते सारे, ते क्षण, तो जिव्हाळा, मोठ्यांच्या दुनियेत हरवलेला मी आणि माझ्यातच हरवलेली माझी मराठी शाळा. धन्य ती मराठी शाळा.